नमस्कार. बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा रांगोळीची व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. एकदम सोपी अशी रांगोळी आहे आणि कोणीही अगदी सहज काढेल अशी रांगोळी आहे आणि कोणतंही टूल वापरलेलं नाही या रांगोळीमध्ये सुद्धा. पण त्याच्यापूर्वी की नाही तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. मला भरपूर साऱ्या कमेंट्स आणि खूप छान छान कमेंट्स येत आहेत आपल्या रांगोळीच्या व्हिडिओजवरती किंवा आणखीन जे मी रेसिपीजच्या व्हिडिओ टाकले आहेत त्याच्यावरती सुद्धा मला खूप छान आणि सुंदर कमेंट्स आलेले आहेत. पण सध्या थोडंसं मध्यंतरी एक 4 ते 5 दिवस मी बिझी असल्यामुळे की नाही मला रिप्लाय द्यायला भेटलेला नाही कमेंट्सला. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे खरंच मनापासून माफी मागते मी. आणि तुमचं सगळ्यांचं एवढं सगळं भरभरून तुम्ही जे प्रेम देताय त्यासाठी खरंच खूप 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 मनापासून धन्यवाद. तर असंच तुमचं प्रेम राहू देत. आणि आजची रांगोळी आहे ती सुद्धा तुमच्यासाठी स्पेशल दरवाजात काढायची रांगोळी आहे. आणि आणखीन एक मी रांगोळी तुमच्याबरोबर शेअर केली होती जे स्वस्तिकसारखी दिसणारी डिझाईन होती जी मी उंबरठ्याच्या बाहेर काढायच्यासाठी दाखवली होती. तर त्याच्यावरती मला 1-2 कमेंट अशा सुद्धा आल्या की हे स्वस्तिक आहे आणि पायाखाली ते काढू नये तसं. तर खरं तर स्वस्तिक एक अर्थपूर्ण आपलं मांगल्याचं चिन्ह आहे किंवा प्रतीक आहे आणि ते पूर्ण होतं की नाही तर त्याचे काही नियम आहेत. तर जी रांगोळी मी काढली होती ती जरी स्वस्तिकसारखी दिसली तरी ते पूर्णतः स्वस्तिक नाही, ती फक्त रांगोळीच आहे. आणि स्वस्तिक जे मी उंबरठ्यावरती पावलांच्या शेजारी काढते की नाही ते काढण्याची पद्धतसुद्धा एक वेगळी आहे. म्हणजे जे आपण मांगल्याचं प्रतीक म्हणून जे स्वस्तिक काढतो ते एक वेगळ्या नियमानुसार काढायला लागतं. आणि म्हणून जी मी रांगोळी काढली होती तर त्याच्यावरती बऱ्याच जणांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याच्यासाठी खरंच मनापासून माफी मागते मी. पण ही रांगोळी फक्त डिझाईन आहे. हे स्वस्तिक नाही, अगदी स्वस्तिकसारखी दिसणारी डिझाईन आहे. तर तुमच्याबरोबर मी तो सुद्धा व्हिडिओ शेअर करेन की खरं स्वस्तिक अर्थपूर्ण स्वस्तिक कसं असतं आणि ते पूर्ण कधी होतं. तर त्याचाही व्हिडिओ लवकरच मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आजची रांगोळी जी आहे फक्त बोटांवरती काढलेली आहे तुम्ही बघताय. आणि खूप सुंदर होती आजची सुद्धा रांगोळी. कलरसुद्धा खूप छान भरले होते मी. आणि पहिलं म्हणजे मी जी रांगोळी काढते की नाही ती मलाच इतकी आवडते की मी जाऊन जाऊन पुन्हा पुन्हा माझं काम टाकून ती रांगोळी बघत असते उंबरठ्याच्या बाहेर. आणि म्हणूनच ती आणि जेव्हा मला ती मनापासून आवडते त्याच वेळेस मी ती तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर ज्या पद्धतीने तुम्ही मला आतापर्यंत प्रेम दिलेलं आहे तसंच यापुढे सुद्धा राहू देत. खूप छान छान कमेंट करा. मला वाचताना खूप भारी वाटतं. कारण की प्रत्यक्षात आपल्याला असं कोण समोरासमोर जेव्हा बघतं की नाही रांगोळी त्यावेळेस सुद्धा एवढं सुंदर कमेंट कोण करत नाही. एवढ्या भारी कमेंट तुमच्या असतात आणि वाचताना जो हुरूप येतो की नाही की मग दुसऱ्या वेळेस मला आणखीन नवीन डिझाईन सुचते आणि मग मी ती तुमच्याबरोबर शेअर करत असते. बाकी माझे रेसिपीचे व्हिडिओसुद्धा कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आणि ही रांगोळी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच सांगा. आता हे जे मी स्वस्तिक काढलं आहे की नाही हे सुद्धा मी तुमच्याबरोबर कसं ते शेअर करेन. आणि हे स्वस्तिक अर्थपूर्ण आहे आणि ते उंबरठ्याच्या कोपऱ्यामध्ये मांगल्य म्हणून मांगल्याचं प्रतीक म्हणून आपण काढत असतो. तर ही आहे आजची रांगोळी आणि हा आहे आपला आजचा उंबरठा. तर आजची रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब.